जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय लष्कराने कोणत्या गावात तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणाऱ्या पहिल्या शाळेचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नाकरकोट या गावामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणाऱ्या पहिल्या शाळेचं उद्घाटन भारतीय लष्कराद्वारे करण्यात आलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर आता भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू हा अमन सेहरावत ठरला आहे. अमन सेहरावत यांनी वयाचे 21 वर्षे 24 दिवसाचे असताना ही कामगिरी केली आहे. नुकतेच आता त्यांनी पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये फ्री स्टाईल 57 किलो वजनी गटात हे कांस्य पदक मिळवत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आणि मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमधील भारताचं हे एकूण 8वं पदक आहे. सर्वप्रथम भारतासाठी कुस्तीमध्ये पदक कोणी जिंकलं होतं? तर खाशाबा जाधव यांनी 57 किलो वजनी गटामध्येच 1952 मध्ये भारताला कुस्तीमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं. खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. त्यानंतर 2008 मध्ये सुशील कुमार यांनी 66 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तर 2012 मध्ये सुशील कुमार यांनीच 66 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं होतं. आणि 2012 मध्येच योगेश्वर दत्त यांनी 60 किलो वजनी गटामध्ये कांस्य, तर 2016 मध्ये साक्षी मलिक यांनी 58 किलो वजनी गटात कांस्य, 2020 मध्ये रवी दहिया यांनी 57 किलो वजनी गटामध्ये रौप्य, तर 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. आणि आता अमन सेहरावत हे कुस्तीमध्ये पदक मिळवणारे 8वे कुस्तीपटू ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा. पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून PR श्रीजेश यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधीच आपण पाहिलं होतं की पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात महिला ध्वजवाहक म्हणून मनू भाकर यांची निवड करण्यात आली आहे. तर आता पुरुष ध्वजवाहकाची जबाबदारी हे PR श्रीजेश सांभाळतील. बरं, सध्या चालू असलेल्या या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताने किती पदक जिंकले आहेत? तर भारताने आतापर्यंत 6 पदक मिळवले आहेत. त्यामध्ये 1 रौप्य तर 5 कांस्य पदक आहेत. रौप्य पदक कोणी पटकावलं? तर नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. मनू भाकर यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य, तर मनू भाकर व सरबजोत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातच कांस्य पदक पटकावलेलं आहे. स्वप्नील कुसळे यांनी 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावलं. हॉकी संघाला सुद्धा कांस्य पदक मिळालेलं आहे. आणि अमन सेहरावत यांनी या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 6वं पदक मिळवून दिलं आहे. हे जे पदक आहे हे खेळाडूंनी कोणत्या प्रकारात मिळवलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यात देशातील पहिले राईस ATM सुरू करण्यात आले? तर आता देशातील पहिले राईस ATM हे ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे. व हे जे राईस ATM आहे याला अन्नपूर्ती ग्रेन ATM असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, रेशन वितरण प्रणालीत क्रांती घडवण्यासाठी ओडिशा सरकारद्वारे हे ATM सुरू करण्यात आले आहेत. हे जे अन्नपूर्ती ग्रेन ATM आहेत हे केवळ 5 मिनिटात 50 किलो धान्य वितरित करण्यात सक्षम आहेत. या ATM मुळे आता रेशन दुकानात लाईनी सुद्धा थांबावे लागणार नाहीत. आणि जे राशन प्राप्तकर्ते आहेत त्यांना सुद्धा भेसळमुक्त व त्यांच्या हक्काचं आता पूर्ण राशन मिळेल. आता इथे ओडिशाचा उल्लेख आला आहे, तर ओडिशा राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे व सध्या याचे राज्यपाल हे रघुबर दास आहेत. आणि आता अलीकडेच नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण माझी हे ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. बरं, चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर चिल्का सरोवर हे ओडिशा याच राज्यामध्ये स्थित आहे. तसेच या राज्यामध्ये सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहेत. प्रश्न क्रमांक 4. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचा आचार्य आत्रे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आचार्य आत्रे पुरस्कार हा रमेश झवर यांना जाहीर झाला आहे. हे जे रमेश झवर आहेत यांनी उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादक, सहसंपादक अशा विविध पदावर काम केलं आहे. तसेच आचार्य आत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दैनिक मराठामध्ये 50 वर्षाहून अधिक काम केलं होतं व तसेच त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता त्यांना आचार्य आत्रे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 5. आता नुकतेच देऊळ कातळ शिल्पांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले. तर हे शिल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हे जे देऊळ कातळ शिल्प आहेत हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. रत्नागिरीतील देऊळ गावात हे शिल्प स्थित असल्यामुळे याला देऊळ कातळ शिल्प या नावानं ओळखलं जातं. हे जे शिल्प आहेत हे मध्याश्म युगातील आहेत. प्रश्न क्रमांक 6. विजय कदम यांचे नुकतेच वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आता हे जे विजय कदम आहेत हे एक अभिनेते होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आपल्या हयातीमध्ये टूर टूर, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकामधून काम केलं आहे. तसेच दूरचित्रवाहिनीवरील ती परत आली आहे या मालिकेतील त्यांची भूमिका ही शेवटची भूमिका ठरली आहे. याबरोबरच त्यांनी तेरे मेरे सपने, इरसाल कार्टी, दे दनादन, दे धडक, बेधडक, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघी राजा राणी, चष्मे बहादर, पोलीस लाईन अशा अनेक मराठी चित्रपटामधून भूमिका साकारल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. डीबीएस बँकेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता डीबीएस बँकेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून तान सुशान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, जी डीबीएस बँक आहे ही सिंगापूरमधील एक बँक असून सध्याचे सीईओ म्हणून भारतीय वंशाचे पियुष गुप्ता यावर कार्यरत आहेत. ते 2025 मध्ये या पदावरून निवृत्त होतील. त्यानंतर तान सुशान त्यांची जागा घेत डीबीएस बँकेच्या पहिल्या महिला सीईओ ठरतील. सध्या तान सुशान या डीबीएस बँकेमध्ये डेप्युटी सीईओ म्हणून कार्य करत आहेत. याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनरक्षक या शोमिता बिस्वास बनल्या आहेत. ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री रेचेल रिव्हर्स, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री प्रवती परिदा, अंतराळ मोहिमेत अंतराळयान उडविणारी पहिली महिला सुनीता विल्यम्स, मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इत्सिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नैमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम, बीएसएफच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, तर पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री ही मरियम नवाज बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय लष्कराद्वारे पर्वत प्रहार हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच पर्वत प्रहार या लष्करी सरावाचं आयोजन लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय युवक दिन आहे हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2000 साली हा दिवस पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर फ्रॉम क्लिक्स टू प्रोग्राम यूथ डिजिटल पाथवे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक विमा उपाय लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.